तुमची रणनीती कशी असेल? म्हणजे आता निवडणुका सुरुवात होत आहेत, अर्ज कधी भरणार आहे आणि त्यानंतरच्या प्रचाराची रणनीती कशी असणार? आता अर्ज भरायचं तर जसं आता ते आमचे वरिष्ठ जे पक्षाचे आता प्रशांतदादा जगताप आणि इथं अरविंद शिंदेचे पुणे शहराचे शहराध्यक्ष मोहनदादा जोशी यांनी जशी रणनीती ठरवली असेल त्या पद्धतीने आम्ही अर्ज भरण्याची प्रोसिजर करू. कोंढवा परिसरामध्ये आम्ही जेव्हा ग्राउंड लेवलवरती म्हणजे लोकांच्या बाईट घेतो आणि लोकांना भेटतो त्यावेळेस भरपूर असे प्रश्न आहे. ट्रॅफिक, रस्ते, सांडपाण्याची व्यवस्था नाही, या सगळ्या समस्यांना तुमच्यासमोर काही रोडमॅप आहे का? सर्व पहिले तर तिथं जे समस्या आहे चार तर लय महत्त्वाच्या समस्या जसं सगळ्या ट्रॅफिक झालं. ट्रॅफिक म्हणजे त्यासाठी आपल्याला 2 ऑप्शन आहे का. एक तर जे महत्त्वाचं जे स्वतः ते सांगतात तिथं DP रोड नाही आहे, पण ते ऑनलाईन जो आंदोलनमध्ये मी हबीब शेख यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनामध्ये मी स्वतः सहभाग झालो होतो. आणि त्यावेळेस मला वाटतं ते तडवी साहेब होते, आदिल तडवी साहेबांना जेव्हा आम्ही लोकांनी पत्र दिलं, हबीब शेख, आम्ही आणि आमचे पूर्ण ते सहकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी, तर त्यावेळेसच मी त्यांना सांगितलं होतं का बाबा तुम्ही हे आज जे पत्र येतं तर तुम्ही पत्र रिटर्न त्याचा पत्र व्यवहार करा, तुम्ही लिहून द्या की इथं रोड नाही आहे. मग त्यांनी ते नाकार दिला. जो तसं असला असता तर त्यांनी लिहून द्यायला पाहिजे होतं. ती गोष्ट एक क्लिअर दिसतंय का एकदम खोटं आहे आणि खोट्या पद्धतीने हे लोकांना फक्त फसवण्याचं काम करत आहे. दुसरी गोष्ट, ह्यांनी एक 5 वर्ष 8 वर्ष जे काही यांनी 5 वर्ष तर कालावधी काढलंच, पण 8 वर्ष झाले प्रशासन म्हणजे इलेक्शन होऊन. त्यावेळेस यांनी काय नियोजन केलं आहे किंवा कसल्या पद्धतीने यांनी काम केलं आहे ते तिथले प्रत्येक लोकांना माहिती ती गोष्ट.